ॲडव्होकेट गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळ. आता आपण बघतो आहे की दिल्लीला जंतर मंतरवर भारताच्या इतिहासातलं स्वातंत्र्यानंतरचं एक सर्वात मोठं ऐतिहासिक आंदोलन चालू आहे. तरुणांची, महाविद्यालय आणि युवक जे मुख्यत्वे त्याला करतायत त्यांची मुख्य मागणी ही आहे की पेपर फूट ही या सतत चालू राहिली आहेत. या 10-12 वर्षात अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे आणि पुन्हा पुन्हा पेपर फुटते आहे. ह्याच्याबद्दल त्यांचं मागणं हे आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. आणि ज्या पद्धतीने ते निराशेत गेले, जवळजवळ 23 मुलामुलींनी आतापर्यंत आत्महत्या केल्या, हे बघितलं तर अतिशय दुःख होते. आणि सर्वात मोठं दुःख हे होते की ह्याला हाताळताना सरकार अतिशय निर्दयपणे वागतो आहे, त्यांच्यावर लाठीमार होतो आहे आणि जे काय होते ते तुम्हाला कळत असेल, तुम्ही बघत असाल. हे अतिशय दुःखद आहे. जेव्हा लालबहादूर शास्त्रींनी रेल्वे अपघात घडला त्यावेळेला त्यांनी स्वतःहून एक जबाबदारी, यंत्रणा नीट नाही चालली ह्याची स्वतः घेतली जबाबदारी आणि नैतिकता म्हणून जे मृत्युमुखी पडले त्यांच्या दुःखात सहभागी होऊन राजीनामा दिला. कोणी मागितला नव्हता शास्त्रीजींचा राजीनामा, कोणी आंदोलन केलं नव्हतं, ती त्यांची स्वतःहून केलेली उत्स्फूर्त कृती होती. आता खरं तर ती अपेक्षा होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, परंतु तसं झालं नाही. आता 26 दिवसाचं उपोषण करून सोनम वांगचूक यांनी या प्रश्न धसाला लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता हे पुढे आणि आंदोलन उद्या पेट घेऊ शकते. काय आहे की ही वाटचाल आहे ना, ही आत्महत्या करावी लागते मुलांना. समाज एका दुःखात जातो आहे, अनेक कारणांनी जातो आहे. आता मी ह्याबाबत आम्ही जे काम करतो की जे शाश्वत रक्षणाचं काम, त्याच्याबद्दल मी आता बोलतो. आता काय घडते त्याच्याबद्दल तिकडे आपण की तुम्हाला माहिती आहे की काल गुजरात अख्खं राज्य प्रचंड वृष्टीमुळे पावसामध्ये बुडून गेलं. त्याच्या आधीच्याच दिवशी पालघर जिल्हा आहे महाराष्ट्रातला, गुजरातच्या जवळचा, त्याचा पूर्व भाग जवळजवळ 20 फूटसुद्धा अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला. आता होते असं की ह्याच्यामध्ये सरकार सतत बोलते की पायाभूत संरचनेचा आम्ही विकास अजून करू, की तो नाही नीट झाला म्हणून जणू काही हा पूर आला, अशा रीतीने विचार व्यक्त केला जातो आहे. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. पायाभूत संरचनेचा विकास केल्यामुळेच ही गोष्ट घडली. खरं म्हणजे मुंबईचं बघा ना, शेकडो झाडांचं पडणं, ती 15-1 दिवसापूर्वी जे वादळ आलं ते साधारण 20-25 मिनिटं फक्त होतं आणि त्या वादळाचा वेग होता 70 किलोमीटर प्रति तास, परंतु त्याचे शेकडो हजारो झाडं मुंबईमध्ये आणि आसपास पडली. हे जे काय चाललं आहे याचं खरं समजून घ्यायला पाहिजे. सिमेंटीकरणाने, रस्त्याचे सिमेंटीकरण 5-6 वर्ष जो उपक्रम चालू आहे ना, त्या उपक्रमाने झाडांची मुळे आहेत ती एका बाजूनी रस्ता, एका बाजूनी फुटपाथ, पदपथ त्यांनी खुडून टाकलेली आहे, म्हणून झाडं आता याची धडाधड पडत आहे. एक वेगळी गोष्ट सांगायची आहे की तुम्ही बघा की हे म्हणतात पायाभूत संरचना आम्ही वाढवू, म्हणून मुंबईमध्ये देखील 9 ते 13,000 कोटी खर्च करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आणि आत्ताच 3-4 दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच हा प्रश्न आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पायाभूत संरचना विकासासाठी 93,000 कोटी रुपये आम्ही खर्च करू असं सांगितलं. हे अशी जे आतताईपणा आहे हा चुकीचा आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी वाटचाल आहे, जी उद्योग, वीज निर्मिती, बांधकाम, वाहतूक, रासायनिक शेती, रस्ते बांधणी, हायवे इत्यादीच्या रूपाने गेले 95 सालापासून धडाक्याने चालू आहे. हे सगळं तर युरोपनी 1756 पासून केलं ना, स्वयंचलित यंत्र आणल्यापासून अतिशय मोठ्या दिमाखात केलं ना. त्याच्यातूनच तर आपली गुलामी आलेली. भारतासारख्या अनेकांच्या वसाहतीचं राज्य का झालं? हे जे झालं त्याचं मात्र त्यांनी खरं पायाभूत संरचना काय आहे, ही बंदरं, विमानतळं आणि औष्णिक विद्युत प्रकल्प आणि रिफायनऱ्या, ही काही खरी पायाभूत संरचना नाही. आपलं जे अस्तित्व आहे, आपण जे अनुभवतो आहे, आपली हृदय धडधडते आहे, पेशी 40-50 लाख कोटी पेशी प्रत्येकाच्या शरीरात आहेत, काम करत आहेत क्षणाक्षणाला. हे कशातून होते? हे जे आहे ना, हे दिलेलं आहे पृथ्वीने आपल्याला. त्याच्यामध्ये डोंगर आहेत, त्याच्यामध्ये जंगल आहे, त्याच्यावरचं आच्छादलेलं खाड्यांमधलं जंगल आहे मँग्रोवचं, नद्या आहेत, मातीचा थर आहे, सागर आहे, वातावरण आहे, तापमान आहे. हे आपलं पायाभूत संरचना आहे.
आणि ही पायाभूत संरचना उद्ध्वस्त करण्याचं जोरात काम सुरू झालं युरोपमध्ये. आणि 1756ला स्वयंचलित यंत्र आल्यानंतर नंतर काय झालं तर वीज आली, 100 वर्षाच्या आसपास सिमेंट आलं आणि कार्बन डायऑक्साईडला. या 3 गोष्टी जवळजवळ 95% कारणीभूत आहे. ते 3 कोटी 4000 कोटी टनामध्ये. आता लक्षात घ्या युरोपनी काय करून घेतलं मग. आता युरोप भासतोय म्हणजे काय, युरोप जळतोय असं म्हणायला पाहिजे. युरोपमध्ये हजारो माणसं या गेल्या 2-3 आठवड्यामध्ये उष्णतेने भाजून मेली आहे. ज्यांचं तापमान 0च्या जवळ होतं ते आता 50 अंश सेंटीग्रेडचं तापमान अनुभवत आहेत, जे त्यांना कधीच वाटलं नव्हतं असं घडेल. आत्ता ही जी गोष्ट घडते याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आपण. तिकडे वणवे लागत आहे. कॅनडामध्ये 850पेक्षा जास्त वणवे लागले. ऐतिहासिक इतके संख्येने वणवे लागत नव्हते. आता छोटी मोठी शहरं त्याच्यात वस्त्या जळत आहेत. अमेरिकेमध्ये पण तीच स्थिती आहे. जे त्यांनी केलं ते पायाभूत संरचनेचा विकास. मग आम्ही करणार काय आता, कशासाठी करणार. हे काय फक्त ते नाही नष्ट होणार. पहिलं स्वयंचलित यंत्र आणणारा, वीज आणि सिमेंट आणणारा युरोप, हे सगळे जे आपल्या घरी जी यंत्र आली आहेत ना, वॉशिंग मशीन, AC आणि मोबाईल आणि TV, हे सगळं काय, मोटार, विमान, हे सगळं घडवणारा कोण आहे, युरोपच आहे पहिला. आता जर त्यांचा अंताचा प्रवास सुरू झाला त्याच्यामुळे, आणि तो आता फार काळ नाही राहिला आहे, फार जलद वेगाने होते अंत. हे जेव्हा घडते आहे त्यावेळेला आपण त्या वाटेने का जातो आहे. आणि फक्त युरोपमध्येच नाही नष्ट होणार आहे, आपल्याकडे पण तेच घडणार आहे. आणि ते घडते आहे. आपण जो अनुभवतो आहे, गेल्या वर्षी मान्सून हा आविष्कार संपला हजारो वर्षांचा. या वर्षी पण मान्सून नाही आहे. कुठे आपलं हवामान खातं हे सांगते आपल्याला. त्याचं गांभीर्य समजलं तर आपल्याला कळेल की आपल्याला अस्तित्वाचा धोका तयार झाला आहे. आपण कसं काय आपण जीवनशैलीच्याकडचा प्रवास वाढवू शकतो, तो थांबला पाहिजे ताबडतोब. आत्ता तुम्ही डहाणूमध्ये, पालघरला एवढा महापूर असताना डहाणूमध्ये कसं काय असं असू शकते की वाढवण मेगापोर्टचा आग्रह धरला जातो. नाही धरला गेला पाहिजे. अर्बन नक्सल बनवण्यास घोषित करण्याचा काय प्रश्न आहे. कोण अर्बन नक्सल आहे, कोण हिंसेचा आग्रह धरतोय किंवा तो मार्ग अवलंबत आहे. कोणीच नाही अवलंबत आहे. सगळे शांततेने करतायत विरोध. हे करून वाढवण मेगापोर्ट, हे डहाणूचं महाबंदर करून आपण संपूर्ण गुजरात आणि मधल्या मुंबईच्या पर्यंतच्या पट्ट्याला हादरा देऊ. हजारो एकरचा भराव त्याच्यामध्ये आहे. ते करण्यासाठी पूर्वेच्या डोंगर रांगा, सगळ्या पालघर बोईसर पूर्वेच्या डोंगर रांगा तोडल्या जातील, जंगलं जातील. अरे हा महापूर वाढणार ना. महापूर काय येतो, सिमेंटीकरणामुळे येतो. वसई बुडालं, नालासोपारा, भाईंदरपर्यंतचा भाग, विरार, हे का बुडते आहे. मुंबईबरोबर ते का बुडते आहे. विकास आहे हा भौतिक विकास आहे. तो चुकीचा आहे या पृथ्वीवर. तो जो काय अट्टहास चालू आहे, अविचार आहे तो, त्याच्यामुळे ते बुडते आहे. ते बुडणं अधिक वाढवायचं काय आपण, चुकीची गोष्ट होते. आणि हे आता थांबलं पाहिजे. डहाणूचा वाढवण मेगापोर्ट तात्काळ थांबला पाहिजे. जिल्हाधिकारी किंवा कोणीही जी माणसं आहेत किंवा नेते, ह्यांना मी आता इथे सांगतो की तुम्हाला हवामान खातं ही वस्तुस्थिती सांगते आहे का. जे माझ्या हातात आता पुस्तक आहे, हे काय आहे, नासाच्या संचालकाचं पुस्तक आहे. आणि वर काय लिहिलेलं आहे ठळक अक्षरात, स्टॉर्म्स ऑफ माय ग्रँड चिल्ड्रन, द ट्रूथ अबाउट द कमिंग क्लायमेट कॅटॅस्ट्रोफ अँड आवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्युमॅनिटी. अरे हे काय सांगतायत वैज्ञानिक. विज्ञान काय सांगते आहे. प्रकल्प म्हणजे तंत्रज्ञान आहे, विज्ञान नाही. ते विज्ञान इथे आहे. तो सरळ सांगतोय वैज्ञानिक 2009च्या पुस्तकात की तुम्हाला हे दशक ही शेवटची संधी आहे. म्हणजे ती संपली 2020 साली. आणि माझ्या हातात आता हे अहवाल आहेत. मी तुम्हाला तळमळीने सांगतो की बाबा ते मुलं आत्महत्या करतायत ना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. इथे तर मला दिसतंय की अख्खी मानवजात आत्महत्या करते या विकासाच्या नादी लागून. हे बघा काय घडते. हे माझ्या हातात जे अहवाल आहेत हे नासा किंवा जागतिक हवामान संघटना, वातावरण प्रशासन अमेरिका, हवाई युनिव्हर्सिटी जी विद्यापीठ आहे मौना लोआ पॅसिफिकमधलं, ते हे जगातल्या सर्वोच्च वैज्ञानिक संस्था आहेत. आणि हे काय सांगत आहेत मी तुम्हाला थोडक्यात हे सांगतो की ह्याच्यामधले जे अहवाल आहेत पुढे, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही किती वेगाने तापमान वाढ होते. तर हा अहवाल बघा, डेंजरस क्लायमेट फ्युचर हॅज अराइव्ड, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. हा तो ग्राफ दाखवतो आहे की तुम्ही 0.2 म्हणजे 1 डिग्रीचा 5वा हिस्सा या गतीने सरासरी पृथ्वी नावाच्या एका ग्रहाच्या तापमानात वाढ 15 सालापासून सुरू झाली, 14-15 पासून. हा अहवाल बघितला तुम्ही तर तुम्हाला खरं हादरा बसला पाहिजे. कसं काय मुख्यमंत्री हे जाहीर करू शकतात, या योजना कशा जाहीर करू शकतात, कसं निकोबारचं जंगल कापलं जाऊ शकते. हरितद्रव्य थोडंही नाही आपल्याला घालवता येणार. आपल्याला कार्बन डायऑक्साईड
मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड, पाण्याची वाफ, कारण हे तापमान वाढते, ते महासागर, ध्रुव प्रदेश, ध्रुवांच्या वरचं बर्फ, हिमालयाचं बर्फ, आल्प्सचं बर्फ, अँडीजचं बर्फ, सगळ्यांची वाफ करत सुटलं आहे. आता हे आपण कसं करणार? आता माझ्या हातात हा महत्त्वाचा अहवाल आहे, कारण माणसांना असं वाटते काहीतरी काल्पनिक बोलतोय आम्ही. नाही बाबा, नाही. हे पूर्वीचे मुद्दे संपले आता स्थानिक. हा पृथ्वीव्यापी मुद्दा आहे. हे बघा, हा काय आहे? मे 2016 सेट्स न्यू रेकॉर्ड्स. आता ह्या संस्थांचं सगळ्या नासा प्रकारांचं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि हा अहवाल इथे काय म्हणतो? हे काल्पनिक नाही. 15 सालामध्ये 0.24 डिग्री सेल्सिअस इथे लिहिलेलं आहे. सरासरी तापमानात वाढ झाली पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या तापमानात. ही साधी गोष्ट आहे का? ह्याचा अर्थ कळला तर झोप नाही लागली पाहिजे माणसाला. तो नाही कळत. अज्ञानामध्ये जग चाललेलं आहे. विकास ओरडते, पैसा ओरडते सगळे जग. अरे काय चाललं आहे हे? तुम्ही हे खरं सांगायचं तर आता आदिवासी हा योग्य माणूस ठरतो, शेतकरी हा योग्य, मच्छीमार हा योग्य माणूस ठरतो. कारण तसं जगलं तरच आपण शाश्वत जगू शकतो. नाही तर ही जी तापमानाची वाढ आहे 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून 60 साली अधिकचं बर्फ गेलं उत्तर ध्रुवावरचं. ह्याच्यानंतर 80 साली ऋतुचक्र मोडलं पृथ्वीचं, आणि गेल्या वर्षी 3 डिग्री सेल्सिअसची वाढ झाली सरासरी तापमानात, आणि मान्सून हा आविष्कार संपला. आणि तरी आपण जागा होत नाही आहे. मग कोकणामध्ये कसे काय आपण न्यूक्लिअर पॉवरचे 4 प्रोजेक्ट प्रचंड आणू शकतो? न्यूक्लिअर अणुऊर्जासुद्धा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करते. खरं या माणसांना माहीत नाही आहे. जे स्वतःला शास्त्रज्ञ समजून घेतात ते तंत्रज्ञ आहेत. का करू शकाल? 2004 सालचा जो युरोपियन पार्लमेंटचा संसदेचा अहवाल आहे डॉक्टर स्टॉर्म आणि डॉक्टर स्मिथचा, एनर्जी बॅलन्स म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलं आहे की अणुऊर्जेबाबत सुद्धा कोळसा, तेल, वायू हे इंधन त्याच्या 6 टप्प्यांमध्ये जाळावे लागते. कारण कोळशासारखं, तेलवायूसारखं ते मोठ्या प्रमाणावर मिळत नसते खनिजामधून. त्याच्यासाठी खूप सूक्ष्म 0.1 किंवा 0.10, 0.01 एवढ्या प्रमाणातच ते मिळते. त्याच्यामुळे सगळं कार्बन उत्सर्जन होत राहते, आणि ते तेवढंच असते जेवढं की थर्मल पॉवरमधून औष्णिक विद्युत प्रकल्पातून. आपण हे सगळं समजून घेऊ. आम्ही खूप तळमळीने सांगतो. त्याला काहीतरी पर्यावरण अतिरेकी व्यतिरेकी अशी काही नावं देऊन ठेवली जातात. बाबा हे साफ चुकीचं आहे. हे जीवनाचं रक्षण आहे. आपण धोक्यात आलो. 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसची वाढ या गतीने, मी एक शब्दाची अतिशयोक्ती करत नाही आहे, या गतीने आपण फक्त 20 ते 30 वर्षानंतर पृथ्वीवर मानवजात आणि जीवसृष्टी दिसणार नाही. पण किती म्हणू? काही माणसं म्हणतात की अरे तुम्ही प्रॅक्टिकल व्हा, तुम्ही काल्पनिक नाही. तुम्ही मोटर आणि विमान जेव्हा चालवता ना, त्यावेळेला तुम्हीच कल्पनेतलं जग असायला पाहिजे ना. ते वास्तव ते पृथ्वीवर आणण्याची प्रचंड मोठी चूक कशाला गुन्हा म्हणतो मी, अपराध केलेलं. हे बघा माझ्या हातात हे आहे, अर्थ इज हिटिंग अप. हे पॅरिस करार म्हणाला की हे थांबवा, 2 डिग्री सेल्सिअसची वाढ रोका, जर आपल्याला अस्तित्वात राहायचं असेल तर. हा नासाचा अहवाल आला 2020 साली. 2 सेल्सिअसची वाढ सरासरी तापमानात झाली. गेल्या वर्षी 5 वर्षात 1 डिग्री सेल्सिअस प्रमाणे 3 डिग्री झाली. अजूनही आपण म्हणतोय की आम्ही पायाभूत संरचना विकास करतोय. किती वेळेपणा आहे. आणि हे आम्हाला माहीत होतं. म्हणून 26 जुलै 2005च्या आधी आम्ही आंदोलन केलं, आणि माहीमची खाडी आणि माहीमचा समुद्र दादरचा बुजवून नाही दिला. म्हणून केवळ मुंबई वाचली आहे. नाही तर तुम्हाला ते 1 ते 3-4 हजार माणसं त्या दिवशी 2 दिवसाची बुडून मेली, की तुम्हाला 3-4 लाख बुडून मिळण्याचं दुःख अनुभवावं लागलं असतं. हे आता लवकर हे प्रकल्प थांबवावे. विशेषतः जे पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे महाराष्ट्रात, ते तात्काळ थांबवलं जावं. कोकणातलं थांबवलं जावं. आणि सगळीकडे, हे काय महाराष्ट्र आणि मुंबई आणि गुजरात म्हणून नाही बोलत आहे मी, पृथ्वीवरचे सर्व प्रकल्प ताबडतोब थांबवण्याची गरज आहे. औद्योगिकरण हा वरदान नाही, शाप ठरलेला आहे. आणि अजूनही हे सांगायला तयार नाही आहेत. त्यांनी ते ताबडतोब सांगायला पाहिजे. हे वैज्ञानिक अहवाल तेच सांगतात. आता मी तुम्हाला असं म्हणतो की जे आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबत चालू आहे त्याच्यात पण जसं संवेदनाशीलता पाहिजे तशीच संवेदनाशीलता. पृथ्वीवरचं जीवन नाहीसं होते, आपणच नाहीसे होतो आहे. याच्यात कोणीही नसणार. जो युरोप पृथ्वीवरचा पहिला भाग आहे मानव वस्तीचा, ज्यांनी यंत्र आणलं ते नाहीसे होत आहेत. ते नाहीसे होत आहेत. ते नुसतं हजारो माणसांचं एका वर्षात भारणं नाही की एल निनोमुळे नाही. हे ग्लोबल वॉर्मिंग आहे. एल निनोचा प्रभाव ते वाढवते. आणि ते भारतात कुठे घडणार आहे? पहिलं ते सुरू झालेलं आहे गेल्या काही वर्षात. तो विदर्भ मराठवाडा आहे, तो नागपूर आहे, जिथून निर्णय होत आहेत आज महाराष्ट्राचे. आणि हे लवकर लक्षात घ्या. एक शब्दाची अतिशयोक्ती मी करत नाही.
आपल्याला वेळ फार थोडा उरलेला आहे. पृथ्वीला समजून घेऊ. पृथ्वीने आपल्याला जीवन दिलं म्हणून आपण त्याचं कृतज्ञता मानू आणि आईसारखं समजू पृथ्वीला आणि तिचं रक्षण करू, तर आपलं रक्षण होईल. हे प्रकल्प थांबावे. आपल्या वैयक्तिक जीवनातसुद्धा ऊर्जाग्रही जीवनशैली ताबडतोब सोडण्याची गरज आहे. त्याच्यातून पृथ्वीचे रचके तोडले जातात, डोंगर नद्या सगळं उद्ध्वस्त केलं जाते. ते आपण थांबवलं पाहिजे. तिची जीवनाची शैली पण थांबवली आणि मला वाटतं हे लवकर तुम्ही सगळीकडे पोचवाल. लोकांना सगळ्यांना हे कळू दे. या आपण जगतो, प्रत्येक क्षणाला श्वास घेतो, रोज पाणी पितो आणि अन्न खातो ना, म्हणून आपण अस्तित्वात आहे. आणि ते करोडो वर्ष न तुटलेली साखळी आहे जीवांची, सजीवांची. आपण एक सजीव आहोत. आपण कोणी नेते, इंजिनियर आणि नोकरशाह किंवा कोणी धनाढ्य अशी माणसं बलवान लष्करी सत्ता असलेली, हे सगळ्या कल्पना चुकीची आहे. सगळ्या कल्पना चुकी आहेत. आपण सजीव आहोत फक्त आणि लवकर ते सजीव असणंच आपल्या धोक्यात आलं आहे. सर्व इतर या झाडापानांच्या बरोबर आपण लवकर बदलू स्वतःचं वागणं बदलू आणि हे चुकीचे जगात प्रकार चाललं ते थांबू. धन्यवाद.